तर नमस्कार, माझं नाव आहे प्रिया आणि मी परत स्वागत करते माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धतीची एक रेसिपी, जी की बनवायला पण सोपी आहे आणि आपल्या शरीरासाठी पण हेल्दी आहे. तर खूप सोपी अशी रेसिपी आहे. तर लातूर साईडला याला खांडोळी असं म्हणतात आणि ही मला सासूबाईंनी शिकवलेली आहे. तर यूट्यूबवर मी सर्च केलं होते खांडोळी म्हणून. तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे आणि अशी पद्धत मी बघितली पण नाही आणि अशी नव्हती सुद्धा. तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर तर 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी. त्याला असं एकदम घट्टसर मळून घ्यायचं. खूप जास्त सैल पण नाही आणि घट्ट पण खूप जास्त घट्ट नाही, अशा पद्धतीचं तुम्ही बघू शकता पुढं. अशा पद्धतीचं पीठ आपल्याला एकदम मळून घ्यायचं आहे आणि थोडं शेवटला ह्याला थोडंसं तेल लावायचं आणि 5 मिनटासाठी ठेवायचं त्याला साईडला. तर एका साईडला आपल्याला ह्याच्यासाठी लगेच लागणारा मसाला बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी असे 2 गड्डे लसणाचे सोलून घेतले होते आणि भरपूर असं जिरे त्याच्यामध्ये मीठ टाकून ह्याला जाडसर असं वाटायचं खलबत्त्यातच. तर इकडं आपल्याला प्लेटमध्ये घ्यायचं आहे. 2-3 चमचे ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, जे की खूप जास्त बारीक नाही आणि मोठंसुद्धा नाही आहे. आणि त्यामध्येच एक हे पण घ्यायचं आहे आपल्याला, खोबऱ्याचं खीस टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मिक्सरमधून बारीक केलेलं, ते 2 चमचे घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये लाल तिखट, जे काही आपल्याकडे मसाले असतील, जे अवेलेबल मसाले असतील ते घालायचे आहेत. मी ते लाल तिखट, थोडंसं मटण मसाला, काळं तिखट घरचं, धने पावडर आणि मीठ आणि थोडीशी हळद ॲड करायची आणि ह्याला थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे करायचं आहे आणि आपण जे पीठ मळलं होतं त्याचीच एक आपल्याला लाटी बनवून घ्यायची आहे आणि त्याची एक चपाती बनवायची आहे, जी की आपल्याला खूप जास्त जाड नाही आणि पातळ नाही, अशा पद्धतीची चपाती बनवायची आहे. तर इथं तुम्ही बघू शकता की चपाती कशा पद्धतीची बनलेली आहे, म्हणजे खूप जास्त जाड नाही आणि पातळ नाही. जो आपण मसाला बनवून घेतला तो एकदम परफेक्ट पद्धतीने सगळीकडे त्याला पसरून घ्यायचा आहे आपल्या हाताने. खूप जास्त दाट नाही लावायचा, म्हणजे एकदम मीडियम पद्धतीने लावला तरी पण चालेल, मध्ये मध्ये असं लावायचं. खूप छान होते ते चवीला. आमच्या घरी तर सगळ्यांना आवडतात सगळी. आपल्याकडे भाजीला ज्यावेळेस काय नसेल त्यावेळेस आपण ही रेसिपी ट्राय करू शकतो. आणि अशा पद्धतीने त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे असं घट्ट, आणि वरून त्याला थोडंसं असं प्रेस करायचं आहे. तर ह्याला आपण नंतर कट करणार आहे. तर दोन्ही साईडचे जे तोंड आहेत ते व्यवस्थित असे दाबून घ्यायचेत आणि आता आपल्याला ह्याला चाकूने असं कट करून घ्यायचं आहे. तर सगळ्या चपातीचे मी अशा पद्धतीचे खाणे बनवून घेतलेत आणि ह्याला ह्याच्यामध्ये ठेवले, प्लेटमध्ये ठेवून घेतलेले. तर एकमेकांना हे चिटकले नाही पाहिजे आणि चिटकणार पण नाही, कारण ते आपण पिठाचं असं घट्टसर हे केलं होतं. तर सगळ्याचे माझे बनवून झालेले आहेत. तर आता आपण फोडणीची तयारी करूया. त्यासाठी मी जाड बुडाची कढई घेतलेली, कारण याला शिजायला थोडासा वेळ लागतो आणि मग ते खाली बुडाला चिटकू शकतात, त्याच्यामुळे थोडीशी जाडच घ्यायची. तर इथं तेल घेतलेलं आहे मी, त्याच्यात 1 चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरी जास्त असली की छान लागते अजून, आणि जिरे पण आपल्याला भरपूर असे घ्यायचे आहेत. तर मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये मी जिरे ॲड केलेत आणि आता जो आपण लसूण मी हे केला होता ना, त्याच्यातलाच अर्धा त्याच्यात टाकला होता आणि अर्धा इथं ठेवला होता याच्यात टाकण्यासाठी. थोडीशी हळद ॲड केली आणि एकदम खमंग अशी फोडणी दिलेली. ह्याला फोडणी दिल्याच्या नंतर अख्खा ह्याचा सुगंध असा एकदम मस्त सगळीकडे दरवळत होता. आता जो काही उरलेला मसाला आहे तो थोडासा पाण्यामध्ये मिक्स करून ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायची, की जी की मसाल्याची टेस्ट ह्याच्यामध्ये येईल. आणि चवीपुरतं आपल्याला ह्या पाण्याच्या चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. जे मी पहिल्यांदा पिठे केलं होतं त्याच्यातसुद्धा मीठ टाकलं होतं आणि ह्याच्यातसुद्धा आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर ह्याच्यामध्ये जे काही मी कट केलेली ती होती, तर एकदम अशी खळखळुकी आल्याच्या नंतर याच्यामध्ये सगळे सोडून घ्यायचे आहेत. आता सगळे टाकून झालेले आहेत माझे आणि याला म्हणजे उलथण्याच्या साहाय्याने व्यवस्थित हलवायचं आणि पूर्णपणे झाकून नाही ठेवायचं, अर्धं झाकण असं उघडंच ठेवायचं आहे. तर आपली खांडवी इथं बनवून तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
की तुम्हाला आणि तुम्ही बनवून झाल्याच्या नंतर व्हिडिओ खाली कमेंट करू शकता. रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा.